केलेला सगळं आहे. आपल्यामध्ये कन्सिस्टन्सीचा लोचा आहे आणि त्याच्यावर आपण काम करतोय. I think acceptance is a key. I believe in healings. जी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडायची असते ना तेव्हा घडते. मला असं वाटतं सिक्युरिटी आणि इनसिक्युरिटी. सिक्युरिटी टू हॅव माय पीपल अराउंड, माझी माणसं जवळची, आणि इनसिक्युरिटी आहे नॉट टू लूज देम. मला असं वाटतं काही वर्षापूर्वी नृत्य होतं, पण आई गेल्यानंतर ना मला डान्सच करावासा नाही वाटत. आय कांट टेल यू की असा कोणीतरी आपल्याला फोन करणं की तुझ्यामुळे मी जिवंत आहे. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मग मन मोकळं जगूया. अहो, हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या द हिलिंग सर्कल विथ वनश्रीचं. हाय, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते आहे. फ्रेंड्स, काही व्यक्ती अशा असतात ना, ज्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. त्यांचं वागणं, बोलणं, काम करणं इतकं प्रामाणिक, इतकं खरं असतं ना की प्रेक्षकांना ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा एक भाग आहे की काय असंच वाटायला लागतं. आज अशीच एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी इथे आलेली आहे गप्पा मारायला. तुम्ही तिला वेगवेगळ्या माध्यमातून बघत आला आहातच, TV, नाटक, फिल्म्स, आणि तिच्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीने तुमच्या मनामध्ये एक वेगळंच घर निर्माण केलेलं आहे. स्वागत करूया अदिती सारंगधरीचं. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच, पण उत्तम आईसुद्धा आहे आणि मॅरेथॉनसुद्धा धावलेली आहे. वेगवेगळे पैलू आहेत तिच्या आयुष्यातले आणि त्याचा उलगडा आज ती आपल्यासमोर करणार आहे. हाय अदिती. हाय वनश्री, कशी आहेस? खूप सुंदर दिसतेस. अगं, तू सुंदर दिसतेस आणि थँक्यू सो मच इथे वेळात वेळ काढून आलीस. आपलं खूप दिवसांपासून प्लॅनिंग सुरू होतं. खूप दिवसांपासून सुरू होतं. येस, पण अगेन मॅनिफेस्टेशन वर्क्स असं. येस, आणि सुंदर दिसतेस आणि सुंदर याशसाठी दिसतेस, कारण ही आईची साडी आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. अगं, आई गेल्यानंतर तिच्या अनेक साड्या अशा घरी आणल्या आणि मला असं वाटतं दॅट इज हर एनर्जी की ती मी सतत माझ्याजवळ ठेवावी. तर आज आता शपथ सांगते, सकाळी इथे यायचं होतं, काल रात्री शूटिंगवरनं यांना उशीर झाला. मी म्हटलं जर उठू आणि आपण रेडी होऊ, आणि काय नेसू, काय घालू. आता पंजाबी ते दोन्ही बेड उघडले, आतमध्ये सगळं सामान असतं. मुलाला झोपलेला तिसऱ्याच बेडरूममध्ये असा झोपेत हलवला आणि काही मिळेना. शेवटी डोळे मिटून म्हटलं आता हाताला लागेल ती साडी नेसायची, असं म्हणून ही साडी समोर आली. म्हणजे इनडायरेक्टली बघ ना, आपण म्हणतो ना की देर इज एनर्जी, देर इज पॉवर. आईने आशीर्वाद देण्याच्या निमित्ताने ही साडी आली समोर. बघ, त्यामुळे थँक्यू सो मच की तू इथे आलीस. मला एक सांग की तू एवढ्या वेगवेगळ्या भूमिका केल्यास आजपर्यंत आणि त्या भूमिकेमुळे तुला एक ओळख मिळाली. पण तुझी ओळख तुला कधी झाली? आय मीन, स्वतः अदिती काय आहे, काय ती ओळख आहे? मला असं वाटतं अजून पण आपण स्वतःशी ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतोय किंवा रोज आपण नव्याने स्वतःला ओळखतोय. रोज आपला एक पैलू आपल्याला जाणवतो आणि मग त्या पैलूवर आपण काम करायला लागतो. पण काही वर्षांपूर्वी आई झाले, मग मुलाला हळूहळू मोठं करत असताना असं लक्षात आलं की अनेक गोष्टी आहेत ज्या आपण कधी एक्सप्लोरच केल्या नाहीत. स्पेशली बाळ झाल्यानंतर आपण हेल्दी झालेलो असतो जास्त आणि आपण असं थोडासा कॉन्फिडन्स लो झालेला असतो. तेव्हा मी धावायला लागले आणि जेव्हा धावायला, तू म्हणतेस मॅरेथॉनची, माझं इंट्रोडक्शन तसं झालं. धावायला लागले आणि मग मला असं लक्षात यायला लागलं की मला मजा येते धावताना. पूर्वी 1 किलोमीटरही मी नॉनस्टॉप धावू नाही शकायचे, पण नंतर 21 किलोमीटरच्या अनेक मॅरेथॉन्स केल्या. 21 किलोमीटर? हाफ मॅरेथॉन्स म्हणजे. हो. आणि किती वर्ष धावलीस? आणि मी बरेच वर्ष धावले. आता गेले 1-1.5 वर्ष ना जरा आउट ऑफ प्रॅक्टिस आहे, पण आय थिंक इट्स ऑलवेज गुड टू गो बॅक टू व्हॉट यू लाईक. कारण मला असं वाटतं जेव्हा आपण जमिनीला टच करून धावतो तेव्हा ती जमिनीची एनर्जी जेव्हा
कधी कधी शूज घालून धावतो, कधी कधी एखाद्या सेफ प्रेमायसिसमध्ये धावत असू तर गवताला स्पर्श होत असतो. ती बरोबर. जमिनीची एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये जाते, बॉडीमधली अख्खी निगेटिव्हिटी जाते आणि जमिनीची जी पॉझिटिव्हिटी असते मातीची ती बरोबर. आपल्यामध्ये, आणि आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. म्हणजे मी खरं ग्राउंडिंग पण म्हणतात. ग्राउंडिंग म्हणतात. Yes, yes. सो आणि मला इतकी मजा यायला लागली ना त्या ग्राउंडिंगने, स्पेशली त्या गवतामध्ये एक्सरसाइज झाल्यानंतर, धावून झाल्यानंतर चालायचं असतं आणि रिज्युनेट व्हायचा एक एक्सरसाइज Very असतो. nice. सो इट्स सच अ ब्युटिफुल थिंग. माहिती पण ह्याच्या आधी कधी धावली होती शाळेमध्ये, स्पोर्ट्समध्ये आ. पार्टिसिपेट केलं होतंस? मी स्पोर्ट्स म्हणजे आमच्या शाळेमध्ये लंगडी असायची, कबड्डी असायची. सो आय वॉज ऑलवेज इन, म्हणजे कुठल्या तरी टीममध्ये असायचे मी खेळत, किंवा मी रोप मलखांब करायचे, शिकले होते. जिम्नॅस्टिक नाही करायचे, मग मी टेबल टेनिस खेळायचे, मी स्विमिंग करायचे. हो, सो म्हणजे स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये वुमन होतीस. होते ऑलवेज, किंवा मला त्याच्यामध्ये रस होता, मला मजा यायची. पण मजा येते म्हणजे नक्की काय होतं? समाधान मिळतं. त्याच्या पलीकडे आपण मेडिटेशन असतं. आत्ता असं जाणवायला लागतं की जेव्हा आपण आपल्याला आवडणारा एखादा स्पोर्ट्स खेळतो बरोबर. तेव्हा आनंद होतो. म्हणजे काय होतं? मेडिटेशन होतं तुमचं एक पद्धतीने. एक पद्धतीने तुम्ही तुमची एनर्जी सगळी चॅनलाइज करता, जे तुम्ही खेळताय Focus. किंवा फोकस करता, की तुम्हाला जे आवडतंय त्याच्यावर चॅनलाइज करता. त्यामुळे बाकीच्या सगळ्या ज्या एनर्जी येतात ना, त्यांना तुम्हाला टच करायला वेळही नाही मिळत. सो तो 1 तास, तो 2 तास, 1.5 तास, ती तुमची अख्खी एनर्जी चांगल्या, पॉझिटिव्ह, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीसाठी चॅनलाइज झालेली असते. बरोबर. त्यामुळे बॉडीमध्ये ते व्हायब्रेशन्स निर्माण होतात ना आपोआप. Very आता good. हळूहळू हळूहळू हे आय जाणवायला थिंक, आणि जसे आपण टप्पे ओलांडत जातो ना आयुष्याचे, आपली विचारसरणी पण बदलते, आपण खूप शांतही होतो. शांत होतो. म्हणजे तुला असं कधी वाटलंय का की थोडं थांबते मी आणि वळून बघते की मी नक्की कोण आहे, मला कुठे जायचं आहे, असे प्रश्न पडतात का तुला? किंवा स्वतःकडे बघताना तुला काय वाटतं? थांबते मी असं मला नेहमीच वाटतं. कारण मला वादळवाट करायला सुरुवात केली तेव्हा मी अगदीच लहान होते. त्यामुळे चांगलं काम म्हणजे काय असतं, वाईट काम म्हणजे काय असतं, कामाचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय असतं, आनंद ह्याच्यापेक्षा हे खूप दूर होतं. तेव्हा आपण छान ही एनर्जी मला होती माझी, आठवतंय, पितर आपण एनर्जी होती. एसटीने बरेचदा जायचो, असं आठवतंय तुला? ठाण्यावर, हो, हो आपण ठाण्यावर ना, 2-3दा. हो, तू येस. कल्याणहून यायचीस. सुकुरवाडीचा बस स्टॉप. सुकुरवाडी. आणि तेव्हा आपण 2-3दा ट्रॅव्हल केलं होतं. येस. आणि तेव्हा अगदीच 19-20-21 हार्डली 20-21 21 वर्षाचे वगैरे होते. हो. जस्ट झालं होतं. तर तो स्ट्रगल आणि आत्ताची अदिती फार फरक आहे अगं. पण हो, म्हणजे त्या एनर्जीमध्येच फरक आहे. मला असं Yes. वाटतं की थोडासा एक बारीक ADHD असल्यामुळे हो. ती एनर्जी चॅनल, हे बघ आता नावं आली आहे त्याला. हो, ADHD. पूर्वी अच्छा आहे, वाभरट आहे ग तुझं कार्ट, असं म्हटलं जायचं. किंवा अगं मस्तीखोर आहे ग मुलगी, किंवा एका जागी ठरत नाही, तिच्या पायाला भिंगरी आहे. म्हणजे काय तर हळूहळू तो अशा लोकांची एनर्जी कुठल्या तरी एका ठिकाणी साठवून त्याच्यावरती काम केलं ना, तर मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. तर तेव्हा ती तितर एनर्जी होती. म्हणजे फुलपाखरू. हां, फुलपाखरू अशी एनर्जी होती. आता ती अशी हळूहळू पॉझेस घेतेस तू? हो, घेते ना ऑफकोर्स. कारण जेव्हा मला रिअलाईज व्हायला लागलं की आपण सिरियलमधल्यासारखं किंवा फिल्ममधल्यासारखंच हसायला लागलं रिअल लाईफमध्ये पण. मला आरशात बघितल्यावर जाणवतं, अभि इट्स टाईम टू टेक अ ब्रेक. आणि सुदैवाने आर्थिक परिस्थिती घरची दोन्ही ठिकाणची चांगली असल्यामुळे मी ब्रेक घेऊ का, मी थांबू का, माझे खाण्याचे वांदे नाही ना, असे प्रश्न निर्माण नाही झाले. आणि गॉड हॅज बीन काइंड. त्यामुळे ते सुट्ट्या, किंवा मला नेहमी असं वाटतं की आपल्याला सबॅटिकल नाही आहे का, नाही आहे तर ती सबॅटिकल म्हणजे एक बाउन्स बॅक होण्यासाठीचा घेतलेला ब्रेक असतो ना. सो तो पॉज म्हणजे आपल्याला पैसे मिळत नाही ना डायरेक्ट. आपण सबॅटिकल म्हणजे आपल्याला काही कोणी, देर इज नोबडी हू इज गिविंग यू मनी. आपण ज्या दिवशी काम करतो त्या दिवशी पैसे मिळतात. पण हा विचार सगळेजण दुर्दैवाने करू शकत नाहीत. पण मला करायला मिळाला आणि मी सुट्टी घेते. आणि मला पूर्वी वेगळं सुट्टी घेण्याची कारणं वेगळी होती की मी मोनोटोनस झाले म्हणून सुट्टी घेतली. नंतर मला माझ्या नवऱ्याला वेळ द्यायचा होता म्हणून थोडीशी सुट्टी घेतली. मग असं लक्षात आलं की आता स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. आता आपण आपल्यातल्या काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे, किंवा आपण कशावर आपल्या गोष्टीवर काम केलं पाहिजे, हे ह्याचा विचार करण्यासाठी सुट्टी घेतली. मुलासाठी सुट्टी घेतली. आणि मला आवडलं
म्हणजे जी 24 तास काम भिंगरी लागल्यासारखी काम करणारी जी मुलगी आहे ती अचानक घरी बसली. स्वखुशीने बसले. पण ते ॲक्सेप्ट करायलाच मला खूप वेळ लागला की भाई ये कुछ इझी नाही आहे. असा जॉब सोडून असं घरी बसून अशी मज्जा नाही आहे. तर मग भांडणं होतात, मग आरडाओरडा होतो. त्यामुळे चिडचिड होते कारण चिडचिड आपल्याला होते. म्हणजे सतत मी तुला वर्कहॉलिक असतो आपण. खरंच गंमत सांगते की आत्ता मी परत काम करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सुट्टी घेऊन जेव्हा घरी बसले होते, ते एकदा असं सुहासने सांगितलं की जरा पाणी आण गं, पाणी आण ना प्लीज. बरं तो खूप आदबीने बोलतो कोणाशी आणि मी बऱ्यापैकी. तर एडी जरा पाणी लेके आना. तर मला म्हटलं खुद जाके ले ना भाई, मेरे को क्या बता रहा है. आणि तेच काम करायला लागल्यानंतर आता एडी पाणी घेऊन ये ना. तर मी म्हटलं की मी शांतपणे जाऊन पाणी घेऊन आले. का? कारण माझा जो इगो आहे, माझा जो हॅपीनेस आहे, 4 लोकं सेटवरती मला म्हणतात मॅडम पाणी तो माझा सॅटिस्फाय होतोय आता. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली मला काही तो मुद्दाम सॅटिस्फाय, पण मला असं वाटतं की हा माणसामध्ये झालेला बदल आहे, फरक आहे की तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय करणं पण खूप गरजेचं असतं प्रत्येक माणसाला. आणि तो सॅटिस्फाय, कारण काहींचा मोठा असतो, काहींचा लहान असतो. तू कसा करते सॅटिस्फाय? पण मला असं वाटतं की लाड करून घेते मी शक्य त्यांच्याकडून. मला असं वाटतं की माझा इगो, तू छान दिसतेस, असं कोणी येऊन मिठी मारली की माझा झाला इगो सॅटिस्फाय. मला त्याच्यासाठी काही हेच करा तेच करा. आय थिंक देर आर स्मॉल थिंग्स यू हॅव टू जस्ट लुक इन टू इट अँड फाइंड देम. आणि त्यामुळे सुट्टी येस मी घेतच राहते आणि अजूनही घेतच राहणार. हो, पॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण इट गिव्स यू लॉट ऑफ एनर्जी टू बाउन्स बॅक. अँड आय थिंक क्लॅरिटी ऑल्सो, कारण आपण जेव्हा धावत असतो ना, ठराव नसतो लाईफमध्ये. तर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, चुकी घडत असते किंवा चुकीचं काहीतरी होतं किंवा करायचं राहून जातं. सो आय थिंक ती क्लॅरिटी मिळते आपल्याला. क्लॅरिटी मिळतेपेक्षा काय होतं, आपण जेव्हा बिझी असतो ना तेव्हा खड्डे तयार होतात, इमोशन्सचे खड्डे तयार होतात किंवा तुमच्या चुकांचे खड्डे तयार होतात किंवा तुमच्या मनात राहिलेल्या दुखऱ्या गोष्टींचे खड्डे तयार होतात. आणि त्या खड्ड्यांवरती आपण आपल्याकडे वेळ नाही म्हणून लाल पांघरूण घालतो आणि पुढे जातो. पण जेव्हा मी मधली एक सुट्टी घेतली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, आई गेल्यानंतर मी खूपच काम करत होते आणि त्यामुळे त्याच्या क्लोजरला मला वेळच नाही मिळाला. आणि मग मला ना काही आयुष्यात सगळं सुंदर चालू आहे पण इतकी डिप्रेसिव्ह स्वप्न यायला लागली. सो आय हॅव अ लाईफ कोच. आणि मी तिच्याकडे जाते. अपर्णा नावाची माझी कोच आहे आणि मला काही होत नसलं ना तरी मी 2 महिन्यातनं एकदा तिच्याशी 2 तास गप्पा मारायला जाते. आय फील नाईस, आय फील ओके, मी सगळं माझं मनातलं काढून टाकलेलं आहे. सो तिने मला सांगितलं की तुझ्या ह्या फिलिंगला क्लोजरच नाही मिळालं. तुमच्या प्रत्येक फिलिंगला क्लोजर, तो खड्डा बुजवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यावर लाल पांघरूण घालून आपण सॉलिड होत असं त्या रेड कार्पेटवरनं चालत जाणं नाही, तर यू हॅव टू फिल इट अप. ओके. सो लाईफ कोच म्हणजे मग तू काय हिलिंग्समध्ये बिलीव्ह करते, हिलिंग्स घेतेस? आय बिलीव्ह इन हिलिंग्स. जेव्हा मी मधल्या काळात एक छोटी सुट्टी घेतली तेव्हा मी रेकी शिकले. प्रसाद नावाचा माझा गुरु आहे, त्याच्याकडे मी रेकीच्या लेवल्स शिकले. त्याची वर्कशॉप्स अटेंड केली आणि सायलेंट हिलिंग वर्कशॉप्स असतात. मला खूप मजा येते आणि तोपर्यंत काही रेकीशी माझा काही संबंध नव्हता. म्हणजे जी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडायची असते ना तेव्हा घडते. मी येऊ कशी तशी मी नांदायला शूटिंग संपवलं. मी म्हटलं आता सुट्टी घेणार, आता काही काम नाही करणार. मग मला सुचित्राताईचा लक्षचे तेव्हा नवे लक्ष चालू होतं. ती म्हणाली एक स्पेशल सिरीज आहे तर 2 एपिसोड का 3 एपिसोड तू करशील का प्लीज. तर मी म्हटलं हो हो करेन ना. आता लक्षनी माझी एक वेगळी जर्नी सुरू झाली होती. सो आम्ही लक्षच्या शूटिंगला गेले. तिकडे एक कलाकार आहे. तर पहिले 2-3 दिवस आम्ही बोललोही नाही, कामाशी काम. आणि नंतर तर तिसऱ्या अगदी शेवटचा दिवस होता तेव्हा तो म्हणाला की मैं तो मराठी कलाकार आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आप रेकी पे बिलीव करती है क्या. म्हटलं की हां म्हणजे मला माहिती नाही म्हटलं. मग तो मला तेव्हा इतका दिवसभरात इतक्या गप्पा झाल्या. त्यांनी मला सांगितलं की आता लगेच वर्कशॉप आहे. म्हणजे नशिबाने बघ ना, म्हणजे ॲज इफ इट वॉज प्लॅन्ड. येस. 4 दिवसांनी त्याच्या गुरुचं म्हणजे प्रसादचं वर्कशॉप होतं रेकी लेवल 1चं. ओके. तर तो म्हणाला की बहुतेक मी बोलतो सरांशी. आणि त्या वर्कशॉपमध्ये मी ॲडमिशन घेतली पण 4 दिवसात. माझं रेकी 1 झालं आणि रेकी 2साठी 6-6 महिने थांबावं लागतं. पण दुसऱ्याच महिन्यात त्यांनी रेकी 2चं वर्कशॉप केलं.
रेकी 2चं वर्कशॉप केलं, मग आणखीन एक वर्कशॉप केलं, सायलेंट हिलिंग केलं, मग 10 दिवसांचं बेळगावला एक हिलिंग वर्कशॉप केलं. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला मनापासून करायची इच्छा असते किंवा तुम्हाला युनिव्हर्सला माहिती असते की तुम्हाला आत्ता ह्याची गरज आहे, तर ते तुमच्यासाठी प्लॅन करतात. हिलिंग म्हणजे तुझ्यासाठी काय, मला जाणून घ्यायला आवडेल. तू म्हणाली सायलेंट हिलिंग किंवा बेळगावला गेलीस, म्हणजे एक्झॅक्टली हिलिंग मध्ये तू काय अनुभव बॉडीमध्ये खरकट असतं ना, खरकट ते काढून टाकायचं. म्हणजे ओके, की कुठल्याही फॉर्ममध्ये असतं ना ते. म्हणजे भले आपण शिळ्या पोळीचा चुरा करून दुसऱ्या दिवशी ती खातो, पण ती संपवतो ना पोळी काहीतरी करून, किंवा पोळीचे लाडू वळतो आणि ती खातो. तर आपल्याकडे अंगात जे काही खरकट आहे त्याचं काय करायचं नक्की. काही काही खरकटी आपण एका वेगळ्या गोष्टीत वापरतो आणि मग ती एनर्जी दुसऱ्या ठिकाणी चॅनलाइज करून त्याचा एक वेगळा परिणाम होतो. किंवा काही गोष्टींची गरजच नसते आपल्या शरीराला. बरोबर. तर हळूहळू ते शोधायच्या आणि हळूहळू त्यांना लेट गो करायचं. लेट गो करायला शिकले मी या सगळ्या प्रोसेसमध्ये. मी खूप धरून ठेवायच्या गोष्टी. कोण काही बोललं ना की मनाला लागायचं आणि त्याच्यावरती मी सतत चरवण करत राहायचे, नोईंगली अननोईंगली आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या आपलं चालू असायचं. आणि त्यांनी मी खरंच सांगते 2 वर्षापूर्वीपर्यंत मला हे ओके चलो होत आहे असं काही वाटत नव्हतं, असं वाटत होतं. पण मग माझ्या लक्षात आलं की हे सगळं माझी बॉडी सांगते की हे मला नको आहे आणि मी ते ऐकत नाही आहे. मग माझं पोट दुखायला लागतं, हे मला नको आहे. मग काय होतं, माझा घसा दुखायला लागतो, हे मला नको आहे. मग काय होतं, मला डायरेक्ट एंडोमेट्रियोसिस होतो. सो युअर बॉडी इज टेलिंग यू, गिविंग यू सिग्नल्स की मला हे आत्ता नको आहे. आणि तुम्ही त्यावेळी त्या क्षणी जर बॉडीचं ऐकून त्याच्यावरती काम करायला सुरुवात नाही केली तर बॉडी विल रिटॅलिएट. आणि काय, कुठल्या पद्धतीने बॉडी रिटॅलिएट करणार, की तिचा राग ती आजारपणातनं दाखवणार. आणि मग हळूहळू 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 अशा गोष्टी मला जाणवायला लागल्या आणि मी ठरवलं की बस, माझी माणसं आहेत ना ती मी मला पूर्वी ना मी पीपल प्लीजिंग करायचं असं मला वाटतं, की जाऊ दे नाहीला वाईट वाटतं, जाऊ दे नाहीला वाईट वाटत नाही. आणि म्हणून मनात ठेवायचं. आणि मनात जेव्हा ठेवतो ना तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनाविरुद्ध करायला लागते, मग त्याचा त्रास होतो. कधी कधी मनाविरुद्ध करायचं नसतं म्हणून आपण ना एक बारीक खोटं बोलतो की नाही गं आज मी नाही येऊ शकत, मला बरं नाही. बरं नाही, मग दुसरीकडे गेलेली असतेस तू, कळलं तुला. तर हे पण माझ्या बाबतीत झालेलं आहे. पण मी म्हटलं की ठीक आहे, मला आत्ता नको आहे, हे मी सांगितलं. समोरच्याला फार तर काय होईल, वाईट वाटेल, हर्ट होईल, इट्स ओके. समोरच्याला हर्ट होईल म्हणून मी मला स्वतःच्या बॉडीला हर्ट करून मी त्या दुसऱ्या माणसाला सांगितलं असं 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 आहे, मला खरंच त्रास. पण मी खरं बोलले ना, मी माझ्या मनातलं सांगितलं, तर माणसाला माझ्यावर विश्वास जास्त बसेल. सो आय स्टार्टेड डीलिंग विथ माय बॉडी इन दॅट वे. आणि आय थिंक थिंग्स चेंज यार, थिंग्स मूव्ड. बिकॉज मी नेहमी म्हणते की वेन युअर लाईफ इज नॉट ॲट इज यू इन्व्हाइट डिझीज. या आणि एंडोमेट्रियोसिस असं म्हणालीस, आय हॅव गॉन थ्रू एंडोमेट्रियोसिस, अ सिरीज ऑफ सर्जरीज. अगेन दॅट इज रिलेटेड टू अ सेक्रल चक्रा. तुम्ही क्रिएटिव्हिटी आणि सेक्शुअल एनर्जीज तिथे असतात आपल्या. सो कुठेतरी आपण होल्ड बॅक करतो किंवा कुठेतरी आपण ना ते एक्सप्रेस करत नाही. पण प्रत्येक इमोशन जेव्हा तुम्ही सप्रेस करता त्याचं रूपांतर आजारपणात होतं. त्यामुळे लेट गो करणं खूप महत्त्वाचं आहे. तू लेट गो कसं करतेस, व्हॉट इज द प्रोसेस? लेट गोसाठी आय थिंक आधी ॲक्सेप्टन्स करणं खूप. आय थिंक ॲक्सेप्टन्स इज अ की. येस. सो देर आर लॉट ऑफ थिंग्स, लॉट ऑफ फ्लॉज जे मी स्वतःतले ॲक्सेप्ट करत नव्हते पूर्वी. मला वाटतं असं कसं मी आणि माझ्या पूर्वीच्या मीशी स्पर्धा करणं मी बंद केलं. ओके. म्हणजे हे 20 वर्षापूर्वी मी तर सकाळी शूटिंग करायचं, रात्री शूटिंग करायचं, तरी मजा देत नाही. तू 20 वर्षापूर्वी करायचीस, आता तिला लेट गो कर, तिच्याशी स्पर्धाच नको करूस. आत्ता तू जशी आहेस ना तशी ॲक्सेप्ट कर स्वतःला. आणि स्वतः आत्ता आहेस आणि तुला आत्ता काय हवं आहे त्याच्यावर काम करायला सुरुवात कर. तर तू म्हणतेस त्याप्रमाणे ना विजन बोर्ड करणं खूप आवश्यक आहे. आणि येस, ते माझ्या करतेस तू. विजन बोर्ड आहे तुझं? नाही, माझा विजन बोर्ड नाहीये, पण आय थिंक आय वॉन्ट टू डू इट. आय वॉन्ट टू डू इट. आणि मी सांगते कसा बनव. म्हणजे मी खूप लोकांना सांगते की 7 सेगमेंट्स असतात लाईफमध्ये. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. ह्या 7 सेगमेंटमध्येच आपण नाचत असतो. कुठूनही कुठे जा, हे 7 सेगमेंट महत्त्वाचे आहेत. तर तुझ्या विजन बोर्डवरती एक चार्ट घे, एक पेपर घे, हे 7 सेगमेंट लिही. आणि त्या 7 सेगमेंटमध्ये तुला काय काय हवं आहे याचे पिक्चर्स किंवा लिहून, की समजा मला आयफेल टॉवर बघायचं आहे किंवा माझं NGO ओपन करायचं आहे, जे काही असेल तो त्या सेक्शनमध्ये लिही. स्टिकर्स लाव, ड्रॉइंग कर, चांगलं असेल ड्रॉइंग तर, आणि त्याला छान डेकोरेट कर. आणि रोज 2 मिनटं त्या विजन बोर्डकडे बघायचं, ॲज इफ त्या गोष्टी घडत आहेत. तुझ्या ब्रेनला ते सिग्नल्स जातात
आणि मग हळूहळू काय होतं की त्या ब्रेनला ना ती सवय होते की अरे हिच्याकडे हे आहे, आणि मग त्या अनुषंगाने तशी सिच्युएशन तुझ्यासमोर तू अट्रॅक्ट करायला लागतेस, किंवा तशी माणसं तुझ्याकडे यायला लागतात, किंवा तशा अपॉर्च्युनिटीज तू अट्रॅक्ट करायला लागतेस. सी आपण खूप इझिली म्हणतो की मेरा नसीब खराब है, मेरे नहीं हुआ, मेरे को आया ही नहीं कुछ. तुमको आया नहीं कुछ नहीं, तुमने अट्रॅक्ट नाही. नाही किया. सो आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी विजन बोर्ड खूप महत्त्वाचा Yes. असतो. आपण पूर्वी अफर्मेशन्स करायचे. एक्झॅक्टली. आय थिंक एक ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ अफर्मेशन्स Yes. इज विजन बोर्ड. पण अफर्मेशन्स मी करायचे हो, म्हणजे सगळ्या केलेला सगळं आहे. आपल्यामध्ये कन्सिस्टन्सीचा लोचा आहे आहे. आणि त्याच्यावर आपण काम करतोय, पण आपल्याकडे लोचा आहे कन्सिस्टन्सीचा. पण आय थिंक ठीक आहे ना, दॅट इज ऑल्सो लाईफ. आपण प्रत्येक गोष्ट वेगळ्या नव्याने ट्राय नव्याने करू. ट्राय करतो. पण अफर्मेशन्सवरती माझा विश्वास आहे. मी एक काळ होता जेव्हा मॅजिकची सगळी Yes. पुस्तकं वाचली आणि ते 21 डेज मॅजिक येस. आणि दॅट सिक्रेट मॅजिक पण आहे. मॅजिक स्टोन तुमच्याजवळ ठेवायचा आणि त्याच्याशी बोलायचं. नाही, पण मी Magic मॅजिक नावाचं नाही पण वाचले, book मी आहे. सिक्रेट्स वाचले. सिक्रेट आहे, मॅजिक पण आहे. हा, सिक्रेटची सगळी रेंज वाचली आणि व्हेरी गुड. 21 दिवसांची ती प्रॅक्टिस, उशाखाली हे ठेवा, येस. नंतर ते मॅनिफेस्टेशन्स लिहा, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि खूप काळ मी ते करत होते आणि मला असं वाटत होतं की ते काम करतंय. इज इट? येस, मला असं खरंच तेव्हा वाटलं. जे जे लिहिलंस किंवा तेव्हा जे जे लिहिलं. मॅनिफेस्ट केलं. हां, आणि माझं ना म्हणजे ना अपना इंटरनॅशनल मार्केटवाला मॅनिफेस्टेशन नाही आहे. अपना लोकल मार्केट से लोकलचे इंटरनॅशनल होत आहे. मग आत्ता मला कसली गरज आहे? आत्ता मला उद्या कोणीतरी भाजी करून देण्याची गरज आहे, तर मी तेवढंच लिहिते. मला असं वाटतं की माझी विजन आहे ना खूप सीमित ठेवली आहे, जी थोडीशी वाईड करायची पण गरज आहे. म्हणजे मला कल मैं ये लूँगी, कल मैं ये पहनूंगी, कल मैं यहाँ पर जाऊँगी, शाहरुख के साथ पिक्चर करूँगी, हॉलिवूड. असं मी कधी लिहिल्याचंही मला आठवत नाही, कारण मला असं वाटतं की ठीक आहे, लिहिणं वगैरे ठीक आहे, पण थोडं आपण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये पण विचार करायला पाहिजे. सो मला त्या क्षणी ते जे प्रॅक्टिकल वाटलं आणि जे हवं होतं ते मी लिहिलं आणि ते झालं बऱ्यापैकी. म्हणजे त्यावेळी मला जेन्युअनली खरंच एका हेल्पची गरज होती. कारण एकटी मुलाला वाढवत, म्हणजे नवरा होता पण ही वॉज ऑल्सो सेटिंग अप हिज ओन बिझनेस आणि अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे पेरेंट्स नाहीत. त्यामुळे घरी मेड्स असल्या तरी आपलं एक तान्हं बाळ कुठल्या तरी बाईच्या हातामध्ये आपण देतो आणि आपल्याला शांत झोप लागते असं नाही. त्यामुळे मला ती विश्वास असणारी एक कोणतरी बाई हवी होती की जिच्याकडे मी मूल झोपून शांतपणे झोपू शकते. आणि मला खरंच गरज होती, कारण त्यामुळे मला अँझायटी झाली होती, पॅनिक अटॅक्स यायला लागले होते, पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये होते. सो ते मी लिहायचे. यू गॉट अ हेल्प. आय गॉट अ हेल्प आणि गुड हेल्प फॉर फ्यू इयर्स. आणि देन आय कुड ॲटलिस्ट सस्टेन अँड सेल थ्रू द डिफिकल्ट पार्ट ऑफ रेझिंग अ किड. ओके. आपल्याकडे पूर्वी म्हणायचे वास्तू तथास्तू म्हणते. आय थिंक ॲफर्मेशन तसंच आहे की तुम्ही सतत चांगलंच बोला, पॉझिटिव्हच बोला, म्हणजे त्या गोष्टी अट्रॅक्ट तुम्ही करायला लागता. आणि आजकाल मी शिकले, म्हणजे हळूहळू की मला हे पाहिजे नाही, हे झालंय. आपल्याकडे खूप आनंद आहे, अबंडन्स आहे आपल्याकडे, किंवा आपल्या घरात खूप हॅपीनेस आहे. आणि दिवा, मी पूर्वी देवाचं असं इतकं करायचं नाही. माझा नवरा रोज उठून पूजा त्याचं आहे म्हणजे ते. ओके. तर त्यांनी मला सांगितलं एक दिवा तू लाव एका ठिकाणी घरातल्या, आणि तो दिवा मी शक्य तेवढे वेळा मी लावायचा प्रयत्न करते. एक छोटीशी गोष्ट आहे आपल्याला. बरोबर. आणि मला जेव्हा रेकी शिकवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की रेकीचे आपले काही सिम्बल्स असतात ज्याच्याविषयी आपण अर्थात काही बोलत नाही, पण त्यांनी सांगितलं की आपली उदबत्ती असते ना, ती ते सिम्बल्स दाराच्या आतनं दाराच्या बाहेरनं काढायचे. तर तुम्हाला ज्या व्यक्ती हव्या आहेत ना, किंवा जी एनर्जी हवी आहे ना, तीच घरामध्ये येणार. आणि येस यार, इट वर्कड. आय डिडंट वॉन्ट अ स्पेसिफिक एनर्जी टू कम टू माय हाऊस दॅट स्पेसिफिक टाईम. आणि वेन आय स्टार्टेड ड्रॉइंग द सिम्बल्स विथ उदबत्ती, दॅट एनर्जी जस्ट लेफ्ट. ओके. अँड इट वर्कड. म्हणजे मी रेकी शिकले, मी रेकीची प्रॅक्टिस करते, पण मी स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी करते. कारण मला खरं, मी 1-2 वेळा असं झालं की मित्रमैत्रिणींनी फोन केले काही कारणासाठी आणि मला प्रिमॉनिशन झाली. मला पुढे काय घडणार आहे ना हे दिसलं. ते मी हिलिंगला बसल्या, मला भीती वाटली.
त्यामुळे मी थांबवलं. मला असं वाटलं की बापरे, इट्स टू डीप. पण घाबरू नकोस. नाही, घाबरू नाही, बट आय थिंक आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. बट दॅट इज कॉल्ड क्लेअरवॉयन्स. विजन्स येतात तुम्हाला. विजन्स. मी क्लिअर ऑडियंट आणि क्लेअरवॉयन्स, मला विजन्स दिसतात आणि ऐकू येतात. तर हे जर होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. वी आर ब्लेस्ड. तर मेडिटेशनने ते तू शार्प करू शकतेस. अच्छा. कारण की पुढे काय होणार आहे हे फार कमी लोकांना दिसतं आणि ऐकू येतं. तर असं होत असेल तर घाबरू नकोस. नाही, पण म्हणजे मला त्या क्षणी असं वाटलं की मी त्या माणसाचं काहीतरी काम व्हावं म्हणून मी मेडिटेशनसाठी बसले. ओके. आय वॉज इमॅजिनिंग दॅट व्हाईट लाईट आणि आपण ते सगळं करतो. आणि मला ते ज्या दिवशी घडणार आहे ती तारीख दिसली, ती वेळ दिसली, ते उभे असणारे दिसले आणि मी त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं असं असं, आणि ते काही दिवसांनी त्या दिवशी घडलं, काम त्यांचं झालं. अँड देन आय वॉज लाईक, मला थोडी भीती वाटली की अगदी ये क्या आहे, ह्याच्यात नको पडूस. कारण सरांशी बोलली नाही त्या बाबतीत? मी नाही बोलले, माहिती नाही मला मी का नाही बोलले, पण मला आय थिंक अगेन आय वॉज टू ऑक्युपाईड विथ लॉट ऑफ अदर थिंग्स की मला नाही लक्षात राहिलं की ह्याच्याबद्दल मी ते सोडून दिलं. पण नंतर मी कधी विचार केला तेव्हा मला असं वाटलं की बापरे, माय बॉडी, माय एनर्जी और माय मेंटल स्टेट, आय एम नॉट मेंटली प्रिपेअर्ड फॉर ऑल दिस, किंवा हे सगळं ॲक्सेप्ट करून हे सगळं प्रोजेक्ट करण्यासाठी माझी अजून तयारी झालेली आहे असं मला वाटलं. आणि असंच परत एकदा पण झालं होतं की म्हणजे आणखीन कोणी मला काही एकासाठी रेकी द्यायला सांगितलं होतं, पण मला त्या व्यक्तीची डेथ दिसली. ओके. आणि दॅट पर्सन डाईड. मला खरंच भीती वाटली. मी म्हटलं की भाई, पण तू हे शिकू शकतेस, क्लेअरवॉयन्स आणि ऑटो रायटिंग. तू ऐकलं असेल ऑटो रायटिंग? मी केलं पण आहे. म्हणजे शिकलीस? मी शिकले नाहीये. मी माझ्या वेन माय फादर पास्ट अवे, आय वॉन्टेड टू अंडरस्टँड की त्यांच्या मनात काय, तर मी कोणाकडनं तरी ऑटो रायटिंग करून घेतलं होतं. सक्सेसफुल झालं होतं? यू गॉट युअर आन्सर्स? आय डिड नॉट गेट माय आन्सर्स. सो ऑनेस्टली मला ते नाही लक्षात आलं. मी आता हे शिकणार आहे, आकाशिक शिकणार आहे. माझी एक पुण्याला मैत्रीण आहे, ती शिकवते, तर मी 3 दिवस पुण्याला जाऊन ते शिकणार आहे. आणि जेव्हा मी आता मुरांबामध्ये काम करते, तर मुरांबामध्ये ती असते, ती हीलर असते. म्हणजे आणि माझी एक मैत्रीण आहे, तर अवनीला ओळखत असशील तू. तर मी अवनीला म्हटलं असं 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 आहे. ती म्हणाली ये एक दिवस तू आणि मी तुला सांगते काय काय, कारण आपल्याला ते माहिती पण नसतं. आता तू पण होतीसच. पण आकाशिक मी नाही करत. तर आकाशिक नाही, आकाशिक माझ्या पुण्याच्या मैत्रिणीकडे. पण आकाशिक मधनं मला जे काही सांगितलं ना, करेक्ट, आय बँग ऑन, म्हणजे बँग ऑन म्हणजे बँग ऑन, आणि टॅन टॅन असं झालं माझं. म्हणजे आय डोंट नो वेदर यू आर अलाउड टू शेअर इट. यू कॅन. तर मला तिने आकाशिकमध्ये असं सांगितलं होतं की मागच्या जन्मी तुझ्याकडे एवढा पैसा होता, इतका पैसा होता की तुला हातातली गोष्ट अशी फेकलीस की पकडायसाठी माणसं, राजवाड्यातच राहत होतीस तू, तर तेव्हा तुझ्या आजूबाजूला इतकी माणसं होती की तू एका क्षणी सतत म्हणत राहायचीस की जस्ट लीव्ह मी अलोन, मला ऑन माय ओन राहायचंय, ऑन माय ओन राहायचंय, मला इतकी माणसं नको आहेत. त्यामुळे या जन्मात तुझी आवडणारी माणसं एका सर्टन पिरियड नंतर तुझ्या आयुष्यातून निघून जातात. आणि आय रिमेंबर हे तू बोलली होतीस माझ्या, आणि मला इतका काटा आला की मी जवळ गेले की ती लोक लांब जातात. आणि इट वॉज बापरे, गुजबम झाले सांगताना. पण तर मला असं अरे यार हे काय, आणि ती जातात म्हणजे ती जातात. सो मला तिने हे सांगितल्यानंतर मला इतका काटा आला. ती म्हणाली की यू आर बॉर्न विथ अ गोल्डन स्पून, यू हॅड पीपल अराउंड यू टू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग, आणि तुला त्याच्यात सफोकेशन झालं होतं त्या लोकांमध्ये. तू म्हणाली की मला नको आहे कोणी आजूबाजूला, मला एकटं राहायचं आहे, मला सेल्फ डिपेंडंट व्हायचं आहे. तर देवाने तुला यावर ज्या जन्मात त्यामुळे इतकं सेल्फ डिपेंडंट बनवलं ना की आता तुला टॅप करायला तुझी माणसं कमी आहेत. बरोबर. सो इट इज विश्वास आहे पास्ट लाईफ. आय बिलीव्ह इन पास्ट लाईफ. मी तुला पण सांगितलं होतं की मला पास्ट लाईफ करायचंय. मग काही होतंय म्हणून नाही करायचं, पण तू म्हणाली होतीस काही होत नसेल तर डोंट गेट इन टू इट. बरोबर. कारण दॅट विल गिव्ह यू ॲडव्हाइस. येस बिकॉज पास्ट लाईफला तुला क्वेश्चन घेऊनच जावं लागतं. अदरवाईज आय ॲडवाईस की जाऊ नका, कारण पास्ट लाईफमध्ये काय तुम्ही केलंय माहीत नाही. आणि ॲक्सेप्टन्स या लाईफमध्ये इथेच जी घडी बसलेली आहे ती विस्कटायला नको. पण कॉलिंग आहे मला, त्या सगळ्या एनर्जीजचं ना कॉलिंग आहे मला, आणि खूप स्ट्रॉंग कॉलिंग आहे. कारण मला माहिती आहे की मी जर
त्याचा फोकसनी अभ्यास केला किंवा त्याचा आत्मसात केलं ना, तर आय कॅन डू गुड. कारण मला आहे त्याचं कॉलिंग असं मला मला वाटतं. दिसतंय. आणि आता तुझ्याशी बोलताना तू एवढी हां. काय म्हणतात, आतमध्ये डेप्थमध्ये जाऊन बोलतेस आणि इतका आनंद दिसते तुझ्या चेहऱ्यावरती. म्हणजे प्रेक्षकांना आधी ती एकदम वादळवाट म्हणजे डॅशिंग मुलगी आणि डॅशिंग व्यक्तिमत्व ना, आपली पर्सनॅलिटी, आपण हाईट आहे आपल्याला चांगली, त्यामुळे लोकांना वाटतं की अगदी बिंदास डॅशिंग आहेत. पण ही अध्यात्माची साईड किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा बिलीव्ह करतो तेव्हा आय थिंक एक वेगळीच बाजू लोकांसमोर येते. आणि मला आवडतंय हे सगळं. म्हणजे आय एम सीइंग अ हीलर इन प्रोग्रेस. रिअली येस. थँक्यू. तर मी तुला अवनीचं सांगत होते. मी त्या अवनीकडे गेले आणि शी जस्ट गिफ्टेड मी एक टॅरोचा डेक. ओके. आणि देन अगेन दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ कॉलिंग ना, की दॅट आय हॅव टू लर्न. हो हो. आणि तो डेक आहे माझ्याकडे, त्यामुळे मला शिकलीस ते tarot? नाही शिकले मी, पण शिकायचं आहे. म्हटलं ना, अपने को एक चाबी लगाने के लिए कोई तो चाहिए की भाग भाग भाग. तर ती चावी लावायला मला सतत कोणतरी पाहिजे असतं. आणि मी शिकणार आहे, पण मला पहिली प्रायमरीली मी आकाशिक शिकणार आहे डिसेंबरमध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण मला त्यांनी आणखीन 2-3 Clarity. गोष्टी सांगितल्या यार. आय वॉज लाईक, असं झालं माझं. आणि मी त्याच्यावरती त्याच्या हिलिंग प्रॅक्टिसेस पण चालू केल्या, म्हणजे की ते होऊ नये. आणि दॅट वर्कड गो. येस, इट वर्क्स. विश्वास ठेवला तर होतो डेफिनेटली. म्हणजे मला होणाऱ्या काही छोट्या गोष्टी होत्या, तर का झाल्या? कारण तू ह्या ठिकाणी तुझे रेकॉर्ड्स असं सांगतात की तू हे मागितलं होतंस तेव्हा, मग ते आत्ता पूर्ण होतंय. मग हे असं. व्हेरी गुड. मग तू स्वतःचं हिलिंग कसं करतेस जेव्हा तू I डाऊन think- असतेस करिअरमध्ये म्हण किंवा स्ट्रेस? आई म्हणून खूप जबाबदाऱ्या असतात आणि जसं तू म्हणाली की आई बाबा नाही आहेत, म्हणजे सेट ऑफ पेरेंट्स नाही आहेत, तर अजून जास्त ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की अरिन नाव आहे मुलाचं. Yes. बरोबर. अरिनला सगळं आजी आजोबांचंही प्रेम, आई बाबांचं, परत एक मैत्रीचं नातं. सो हे सगळं करत असताना जेव्हा तू थकतेस तेव्हा तुझं हिलिंग तू कसं करतेस? आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल आय डोंट ट्राय टू कॉम्पेन्सेट फॉर एनीबडी. ओके. आय एम युअर आई. आय एम युअर आई. आय एम नॉट युअर फ्रेंड. आय एम युअर आई. बाबा इज युअर बाबा. वी ट्रीट यू लाईक फ्रेंड. म्हणजे तू आमच्याबरोबर सगळं शेअर करू शकतोस. बरोबर. पण मी तुझ्या आजी नाही बनू शकत, मला नाही बनायचं आहे. आणि मला सुपर वुमन पण नाही बनायचं आहे. मी आहे ना, असं आहे. सो मी स्ट्रेसच घेत नाही. व्हेरी गुड. बट ॲट द सेम टाईम आय सगळ्या चक्राजना रेकी देते दिवसातनं एकदा. अच्छा, दिवसभरात एकदा तू करतेस Yes. मेडिटेशन? म्हणजे 90% वेळा मी करते, एखाद्या दिवशी राहतं. पण देन हे मी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी, माझ्याकडे असलेल्या ताईसाठी, जी माझी हेल्प आहे, ओके. ह्या आमच्या तिघात-चौघांना माझ्या बॉडीवरती मी रेकी प्रॅक्टिस करते. आणि मी ते करते, मला असं वाटतं की मला त्याच्यामुळे समाधान मिळतं. आणि आपल्या चक्रा सांगता हळूहळू जेव्हा तुमची एनर्जी त्या पद्धतीने वागायला लागते किंवा अंडरस्टँड करायला लागता तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळायला लागतं की थांब, मला हाराला जास्त लाईट द्यायचं आहे किंवा त्याच्यावरती जास्त काम मिनिटं करायचं. ठेवायचं आहे. सो आपल्याला ते हातातल्या एनर्जीनी कळतो आपोआप आणि आपण त्याच्यावरती जास्त एनर्जी देतो. सो डेली मेडिटेशन इज इम्पॉर्टंट. डेली मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला असं वाटतं की ते व्हाईट लाईट मेडिटेशन मला इतकी मजा आणतं ना, म्हणजे डोळे मिटून असं नुसतं बसलेलं असतं आणि यू फील दॅट देर इज अ लाईट आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आहे आणि तुमच्या हार्ट चक्रामधनं ग्रीन लाईट बाहेर जातो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची आवडती माणसं बघता, तुम्हाला स्वतःला बघता, स्वतःला लाईट देता. इतकं क्लेन्स फिलिंग आहे ना ते, की त्या लाईटबरोबर मला असं वाटतं की सगळी घाण आधी गेली निघून. आणि आय फील दॅट. मी फ्रेश उठते. मला 2 तास झोप मिळाली तरी मी फ्रेश होतेस. अशा काही जखमा आहेत किंवा असं काही पेन जे किंवा रिग्रेट त्या हील झाल्या आहेत का? हो हो, बिहेवियरल रिग्रेट्स खूप आहेत माझे. आहे. होते म्हणजे आय थिंक मी तुला काय म्हटलं, जर आपलं पोट दुखत असेल तर आपण पोटाच्या डॉक्टरकडे जातो. जर आपल्याला बोनमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण हाडाच्या Orthopedic. डॉक्टरकडे जातो, ऑर्थोकडे जातो. तर आपल्या डोक्यात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थेरपिस्टकडे जायला पाहिजे. मग मी 2 थेरपिस्ट चूज करते, एक लाईफ कोच म्हणून आणि एक मेडिटेशनल थेरपिस्ट. मला असं वाटतं की ही 2 माणसं आहेत ज्यांच्या हातामध्ये मी उभी आहे. तर मी माझ्या सरांकडे जाते, मी प्रसादकडे जाते, मी अपर्णाकडे जाते. ओके. सो आय थिंक माय वे ऑफ हिलिंग इज कीपिंग युअर सेल्फ क्लीन. सतत आतमध्ये झाडू मारत राहायचा.
आंतरिक स्वच्छता हो ना, महत्वाची आहे. मला असं वाटतं की तीच महत्वाची आहे, कारण तू म्हणतेस ना त्याप्रमाणे तेच तुमच्या बॉडीमध्ये रिफ्लेक्ट होतं. ॲब्सोल्युटली. पण कधी कधी आपण घेऊन चालतो ना, काही गोष्टी नकळत आपल्या बरोबर येतात, काही एनर्जीज जोडल्या जातात, त्यांचं तुम्ही काय करू नाही शकत. बरोबर कॉर्ड कटिंग वरती माझा खूप विश्वास आहे? येस, व्हेरी सगळ्या मोडॅलिटीज तर माहिती आहेत तुला. माहिती. ऑलमोस्ट ऑलमोस्ट अर्धी माहिती. हिलर तर आहेस तू. माहितीये, फक्त कॉर्ड कटिंग करते मी. करतेस? येस, रोज करतेस? रोज नाही करत. कसं करतेस, म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी जे फ्रेंड्स आपले बघतायत सोप्या पद्धतीत तू कशी करतेस? म्हणजे मला जे माझ्या मैत्रिणींनी हम्म, शिकवलं, ज्या हम्म. बऱ्यापैकी हिलिंगमध्ये आहेत, हम्म. तर तिने मला सांगितलं की यू हॅव टू सेट आणि यू हॅव टू इमॅजिन युअर सेल्फ, आणि तुला जी माणसांबरोबरच्या कॉर्ड्स कनेक्ट आहे, कट करायचं आहे, तो मेंटली यू हॅव टू कट द कॉर्ड्स आणि इकडनं क्लीन करायचं. यू हॅव टू जस्ट मीठ वगैरे काही घेतेस किंवा? आणि 7 वेळा ते 7 वेळा, ओवाळते हां. ना. ओके ओके. जाडं मीठ आणि 7 फरक जाणवतो तुला? कारण लोकांचा बहुतांश विश्वास नसतो या सगळ्या गोष्टींवर. नाही, त्यांच्यासाठी काय सांगशील? नाही, हे बघ, विश्वास ठेवून तुम्ही अभ्यास केलात ना तर चांगले मार्क सुद्धा मिळतात ना. परत सायकोलॉजी, स्पिरिच्युअलिटी खूप असं हँड इन हँड जातं. सो असे काही अनुभव आलेत का तुझ्या आयुष्यात तुला, की सायकोलॉजी किंवा तुझ्यात मी एक हिलर बघते बाय द वे, त्या क्वालिटीज तुझ्यात आहेत असं कधी तुला जाणवलं का? माहिती नाही, आता तू म्हणतेस ते, पण एक अनुभव आहे जो मी कधीच फारसा म्हणजे पब्लिक फोरमवरती तर कधीच नाही शेअर केला. पण मी अगदीच कॉलेज संपलं होतं, वादळवाटचं जस्ट शूटिंग सुरू झालं होतं, आणि मधल्या काळात आपण असेच ट्रेननी येतो जातो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनी ट्रान्सपोर्ट करतो ना, तर एकदा माझाही अनुभव सांगते, म्हणजे स्वामींवरती माझा विश्वास कसा बसला. तर मी परीक्षा देऊन येत होते आणि अशी खूप रडत होते, आणि अशी एकटीच रडत होते, आणि अशी बाजूला खिडकीपाशी बसून आपण रडतो ना तशी रडत होते. आणि समोर काय एक अनोळखी व्यक्ती होती, ती मला म्हणाली काय झालं, तर तिने काय झालं विचारल्यावरती आपल्याला असं कोणतरी हात दिल्यावर आणखीन रडू येतं ना, तर तसं आणखीन रडायला लागले. तर ती म्हणाली काही नाही गं, स्वामी बरं करतील. ती स्वामींच्या मठात जाऊन आली होती. भारती नावाची मैत्रीण आहे माझी, अजूनही माझी मैत्रीण आहे ती. तर मग तिने स्वामींचा मला अंगारा दिला, मठातला प्रसाद दिला, आणि त्या परीक्षेमध्ये मी TY पास झाले चांगल्या मार्कांनी. आणि मग ऑन अँड ऑफ भारतीशी मी काम करायला लागला, ती कल्याणचीच निघाली, माझ्या घराच्या जवळपासच राहणारी. तेव्हापासून भारतीशी इतकी मैत्री झाली, आणि मला भारतीने, मी अत्यंत कठीण काळात असताना अचानक, भारती खूप दिवस काही कॉन्टॅक्टमध्ये नव्हती, अचानक भारतीचा फोन आला, अगं कुठे आहेस, काय आहेस, ये ना, स्वामींचा अंगारा आहे, आम्ही तिकडे शिफ्ट झालो, श्रावणात जेवायला ये. तिच्या घरी गेलं, तिने मला अशी स्वामींची मूर्ती दिली, जेव्हा मला खरंच, मी खूप डिफिकल्ट सिच्युएशनमधनं चालले होते, आणि ती मूर्ती घरात आणली. एकटीच राहत होती तेव्हा, घरात स्थापना केली तिची, करायला लागले प्रेमाने, आणि हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या गं. म्हणजे हा विश्वास आहे, मी असं नाही की मी स्वामींचं खूप करते, पण माझा विश्वास आहे त्यांच्यावर, की ते मला शिकवतील, घडवतील, तारतील आणि मारतीलही, गरज पडेल तेव्हा. सो आय ट्रस्ट हिम कम्प्लिटली. मग असं करता करता तीच मूर्ती मी आत्ताच्या घरात आणली, आणि आमच्या एका मावशींकडनं ती मूर्ती तुटली, आणि मला इतकं वाईट वाटलं, मला इतकं रडायला यायला लागलं. मी भारतीला रडतच फोन केला, अगं मूर्ती तुटली गं. मला असं खूप असं हे झालं गं, कारण आपण जीवापाड कसली तरी पूजा केलेली असते, आपण एखाद्या एनर्जीवरती, आयडलवरती विश्वास ठेवलेला असतो, आणि ते झालं, ते मला इतकं वाईट वाटलं. तर भारतीला मी फोन केला की, आणि तिची ऑफिसची वेळ होती खरं, ती खूप चांगल्या पोझिशनवरती बँकेमध्ये. तिने हाफ डे घेतला, स्वामींची मूर्ती घेतली, देवळात गेली, त्याच्यावरती ते अभिषेक केला, आणि दुपारी लगेच 1 तासाभरामध्ये ती मूर्ती घेऊन, नवीन मूर्ती घेऊन माझ्याकडे आली. सो मला असं वाटतं की हे बघ, तर हे लोकांचं, मैत्रिणींचं प्रेम आहे, आणि माझा स्वामींचं माझ्यावरचं प्रेम, माझा त्यांच्यावरचा विश्वास, त्यांना यायचं होतं माझ्या घरी. सो मला ते इतकं आहे ना भरून आलेला. तर हा एक अनुभव आहे, हा मी घेतलेला अनुभव आहे. आणि अजूनही कठीण परिस्थितीत काय, आपल्याला नेहमी प्रॉब्लेम झाले ना की आपण बाप्पाकडे जातो किंवा त्या एनर्जीकडे जातो असं वाटतं. आपलं छान झालं ना तरी सुद्धा पहिल्यांदा त्यांना सांगायला पाहिजे असं मला वाटतं, आणि मी ते पाळण्याचा प्रयत्न करते, की भले वाईट झाल्यावर ते आहेतच आपल्यासाठी. कठीण प्रसंगात ती माणसं, मी माणसंच म्हणते, ती एनर्जी उभीच आहे आपल्याबरोबर, पण आपलं चांगलं होतं तेव्हा तर ती स्ट्रॉंगलीच उभी आहे ना आपल्यासाठी. तर तो एक माझा अनुभव. आणि आणखीन एक असाच एक, आता तू हिलिंग किंवा एनर्जीज म्हणतेस, तर ना एक मुलगी मला अचानक भेटली, आणि ती अशी
वेगळ्याच मनस्थितीत होती. तर मी विचारलं, ताई काय झालं? काहीच बोलली नाही. तर परत ट्रेनचा अनुभव. तर परत त्या प्रवासामध्ये ती पुन्हा एकदा भेटली. परत विचारलं काय झालं आहे? काही 2-3 वेळा भेटल्यानंतर ती ओपन झाली मुलगी. तिने मला सांगितलं की असं 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 आहे. अँड देन शी वॉज मॅरिड, बट देन शी वॉज सेक्शुअली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेम सेक्स. आणि ती तिची मैत्रीण होती. तिच्या मैत्रिणीबरोबर तिला संबंध हवे होते, पण मैत्रीण वॉज ऑल्सो मॅरिड. आणि मैत्रीण वॉज नॉर्मल स्ट्रेट. त्यामुळे हिला खूप ही हात कापून घेत होती. ही जीव द्यायला खिडकीपाशी जात होती. आणि हे सगळे अनुभव हळूहळू तिच्या फॅमिलीशी कनेक्ट झाल्यावर मला कळले. आणि तेव्हा माझं वादळवाटचं शूटिंग पण चालू होतं. आणि कधी कधी असं होतं ना की तुम्ही कलाकार असल्यावरती ना लोक तुमच्यावरती एक भाबडा विश्वास असतो किंवा प्रेम, किंवा तुम्ही आपले वाटता म्हणून ते बोलतात की. आणि बादळवाटमधली पर्सनॅलिटी अशी स्ट्रॉंग होती, त्यामुळे तिला वाटलं की ही मदत करू शकेल म्हणून ती बोलायला लागली. आणि देन मी ऐकत गेले. मी तिला सांगितलं की इट्स ओके, तू अभ्यास कर, तू आहेस तसं ॲक्सेप्ट कर. तिच्या आईवडिलांना पण मी तसं सांगायचा प्रयत्न. आणि झालं. मग त्यानंतर आमचा काही कॉन्टॅक्ट राहिला नाही, संबंध तुटला. मग अनेक वर्षांनी मला एक अमेरिकेवरनं फोन आला की हॅलो, मी सो अँड सो बोलते. तर मी काय ओळखत नव्हते. तर ती म्हणाली की अगं असं 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 आहे, तुझ्यामुळे मी जिवंत आहे आज. बापरे वनश्री, आय कांट टेल यू. मला हळूहळू ती म्हणाली असं 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 आहे. मी आता सायंटिस्ट आहे इकडे 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 इकडे. आणि आय एम स्टेईंग विथ माय लेडी पार्टनर हिअर. माय पेरेंट्स हॅव ॲक्सेप्टेड, वर्ल्ड हॅज ॲक्सेप्टेड द सेम सेक्शुअलिटी. आणि हे खूप वर्षापूर्वी घडलं होतं ना. तर मला तू आता विचारलंस ना, आय कांट टेल यू की असा कोणीतरी आपल्याला फोन करणं की तुझ्यामुळे मी जिवंत आहे. मतलब भीती वाटली मला एक क्षण की बापरे, क्या है क्या नाही. पण आनंद पण झाला की येस, मी आयुष्यात कोणाच तरी बारीक एक पैसा का होईना कामी पडू शकले, कामी येऊ शकले. सो तो एक अनुभव तू म्हणतेस त्याप्रमाणे. आणि तो अनुभव खूप चांगला असतो ॲज अ हीलर किंवा थेरपिस्ट, की आपल्याकडे लोक जेव्हा प्रॉब्लेम्स घेऊन येतात किंवा चॅलेंजेसमध्ये, त्यातनं आपण कुठेतरी एक एवढूसा कण का होईना एक हिस्सा असतो. तो आनंद खूप आनंद देऊन जाणारा असतो. तो शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे परत त्या मुलीचा काही फोन नाही आला मला, परत काही संबंध नाही. पण काही 2-1 वर्षापूर्वी मला असं वाटतं. पण आय कांट टेल यू दॅट. आणि हे मी कुठेच सांगितलं नाही आहे. तो फोन दिसते तुझ्या डोळ्यांमध्ये. पण जेव्हा तू एक कणखर भूमिका करतेस, लक्षमधली असेल किंवा वादळवाटमधली, पण ही हळवी अदिती फार कमी लोकांना माहिती आहे. मग ॲक्टिंग म्हणजे बघ ना, ॲक्टिंगमध्ये आपल्याला दाखवावं लागतं एक कॅरेक्टर, आणि रिअल तू अशी आहेस हळवी, भावनिक. तर मग ते द्वंद्व असतं, एक कॅरेक्टर उभं करणं आणि एक अदिती जी खूप हळवी आहे, ते कसं बॅलन्स करतेस? अनेक वर्षानं मी स्वतःभोवती एक चुकीचं आवरण घेऊन फिरत होते असं मला वाटतं. की मी जेव्हा आपण खूप हळवे असतो ना, तेव्हा आपला हळवेपणा लोकांना दिसला तर आपण कमजोर वाटू अशी भीती वाटायला लागते. आणि त्या भीतीपोटी ना मी स्ट्रॉंग आहे असं उपरं अवसान आणून ना तुम्ही वागत असता. तर अनेक वर्ष मी तशी वागत होते की माझी हळवी बाजू लोकांना दिली. पण का नाही, दिस इज व्हॉट आय ॲम, देन दिस इज हाऊ आय ॲम. हा आत्ता झालेला मला साक्षात्कार आहे. आणि आत्ता मी आहे तशी. मला रडू आलं, मला डोळे पुसावेसे वाटले, मला आत्ता हे बोलावंसं वाटलं, मला आत्ता हे बोलावंसं वाटलं. मी स्वतःला ॲक्सेप्ट करायला लागले. पूर्वी मी स्वतःचे जे वीक पॉईंट्स आहेत ना, वीक पॉईंट्स म्हणजे समोरच्याला माझे वीक पॉईंट्स वाटतील असे पॉईंट्स, जे खरं तर माझी काय म्हणतात ते, माझ्यातली क्वालिटी असू शकते की माझ्यातली ही गोष्ट लोकांना आवडू शकते. पण मला मी स्वतःचे केलेले ग्रह असतात ना आपण, की अरे ह्याच्याने मी वीक वाटू शकते, अरे ह्याच्याने मी चांगली नाही वाटणार, अरे. तर हे उसणं अवसान आता गळून पडलेलं आहे. आणि मला असं वाटतं आत्ता आपण आहोत तसे ॲक्सेप्ट करून पुढे चालण्यामध्ये जो आनंद मला मिळतो ना, त्याच्यासारखी मजा नाही. पण हे कॅरेक्टर बिल्ड करत असताना आता नेगेटिव्ह भूमिका परत करतेस, त्याच्यामध्ये खूप मिठाच्या पाण्याने आंघोळ करते ना रोजची, करतेस म्हणजे काहीतरी प्रोटेक्शन घेतेस. म्हणजे मला आत्ता माझी एक मैत्रीण आहे मुग्धा, परत मी तुला सांगते, की जिने माझ्यासाठी आकाशिक केलं.
तर तिने मला हे पण सांगितलं होतं की निगेटिव्ह भूमिका जेव्हा जेव्हा करून येशील नाटकाचा, तेव्हा माझं मास्टर माइंड नावाचं नाटक चालू होतं. त्याच्यामध्ये पण 2 कॅरेक्टर आणि त्यातलं द्वंद्व आणि एक काय मास्टर माइंड प्लॉट असतो तो. तर ती म्हणाली की हे नाटक करून आल्यानंतर ना मिठाच्या पाण्याने हात तरी धुवत जा, कारण ती एनर्जी असते ना ती नोईंगली अननोईंगली कुठेतरी आपल्यामध्ये पेनिट्रेट होत असते आणि ती हळूहळू आपल्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागते. ती होऊ नये म्हणून तुला सतत क्लेन्झिंग करण्याची गरज आहे. आणि आत्ता पण आता जेव्हा निगेटिव्ह भूमिका करतो, आता आपल्याला काही पर्सनली आनंद नाही होत ना की कोणाचा तरी हात आपण उकळत्या तेलात टाकलाय किंवा कोणाला तरी लाडवामध्ये आपण काचा कुटून घातल्यात किंवा कोणाला तरी आपण लग्न मोडलंय. तर हे आपल्याला पर्सनली आवडत नाही, पण हे त्या निगेटिव्ह भूमिकेला आवडतं. मग हळूहळू आपण तिच्याबरोबर 12 तास जगत असतो ना, काहीतरी रिफ्लेक्ट होणार ते सगळं त्यामुळे त्या भूमिकेबरोबर पण कॉर्ड कटिंग करणं खूप गरजेचं असतं आणि ते मी करते. म्हणजे आता इरावतीची भूमिका, आय वॉन्ट टू कट माय कॉर्ड्स विथ इरावती. एव्हरी डे आय हॅव टू डू दिस. सेटवरनं निघताना करतेस का कसं काय? हाऊ यू प्रोटेक्ट? कसं तू निगेटिव्ह भूमिकेत शिरताना अदिती जी आहे ती काय प्रिकॉशन घेऊन जाते की त्या निगेटिव्ह कॅरेक्टरची एनर्जी तुझ्यात येऊ नये? मी सतत पाणी पिते. मला असं वाटतं की पाणी पिण्याने पण क्लेन्झिंग होत राहतं तुमचं. आणि सतत मी सीनच्या आधी स्वतःला बजावत राहते की इरावती आहे, ही अदिती आहे आणि मला शक्य होईल तेव्हा इरावतीबरोबर कॉर्ड कटिंग करत राहते. पण ॲट द सेम टाईम यू आर अन ॲक्टर. आपण किती म्हटलं स्विच ऑन स्विच ऑफ, ते आता हळूहळू जमायला लागलंय. पण स्विच ऑन स्विच ऑफ डझंट मीन दॅट यू डोंट टेक दॅट एनर्जी होम. म्हणजे तुम्ही ती एनर्जी घरी घेऊन जाऊ नाही शकत, असं जात नाही असं नाही आहे. तुम्ही ती एनर्जी कुठेतरी घेऊन जाता. मग मिठाच्या पाण्याने, जाडं मीठ असतं आपलं किंवा कुठलं तरी सेंटेड अत्तर पाण्यामध्ये घालून त्यांनी आंघोळ करायची किंवा ओम म्हणायचं. मला असं वाटतं ओमनी पण ती एनर्जी, ओमची एनर्जी एवढी मोठी आहे ना की त्यामुळे तुमची आपोआप तुमचा ऑरा स्वच्छ व्हायला लागतो आणि क्लीन व्हायला लागतो आणि तुमचे व्हायब्रेशन्स बदलतात. सो आय थिंक बेसिक गोष्टी करते, पण मी एवढं करायचा प्रयत्न करते. पण नजर लागते ह्याच्यावर विश्वास? हो, 100% दृष्ट काढते ना. माझ्या मावशी येते, स्वतःची स्वतः काढते, स्वतःची स्वतः पण काढते. पण माझ्याकडे एक मावशी आहेत आमच्या नवऱ्याच्या लहानपणापासूनच्या, 30 वर्षांपूर्वीपासूनच्या. त्या आमच्याकडे झाडू पोछा करतात. आता त्या थोडंसं वय झालं त्यामुळे त्यांची मुलगी येते, पण शनिवार टू शनिवार किंवा बुधवार किंवा काय जो काय वार मिळेल त्या येतात आणि नारळाच्या ह्याच्यामध्ये माझी आणि माझ्या मुलाची दृष्ट काढतात. सुहासचा काही त्याच्यावर विश्वास नाही, पण तरी पण मी त्याला कधीतरी उभं करते, बाबा ठीक आहे मीठ मोहऱ्याने मी काढते दृष्ट. आपल्याला लहानपणापासून आमच्या आजीनी ना ते संस्कार दिलेले आहेत. आता तुम्ही विश्वास ठेवा, रूढी परंपरा म्हणून तुम्ही त्याला बात करा किंवा आपला एक संस्कार म्हणून जवळ करा. पण मला असं वाटतं काहीतरी मोठ्या लोकांनी सांगितलं आहे याच्यामध्ये, काही गोष्टींच्या ना आपण खोलात शिरायचं नसतं. बरोबर, ते आहे तसं ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं असतं. का म्हणून काही गोष्टींना का वैज्ञानिक किंवा तात्विक प्रश्न विचारण्याच्या फंदात नसतं पडायचं. त्यांनी आलेलं आहे, पूर्वापार जपत चाललेलं आहे, त्यामुळे ते करायचं असतं असं मला वाटतं. प्रत्येक गोष्टींच्या का, कशासाठी, कशाला त्याचं चरवण करत बसण्यामध्ये मजा नसते. सो आजी आमची दृष्ट काढायची, मला असं वाटायचं की मला बरं वाटायचं. आत्ताही माझी दृष्ट काढली जाते, मला असं वाटतं की मला बरं वाटते. पायात एक काळा धागा घालण्याचा प्रयत्न करतो, मला लगेच पडतो दुसऱ्या दिवशी. तर मला असं वाटतं दृष्ट लागते. मग एक मेकअप झाल्यानंतर इकडे असा एक काळा, एक बेसिक गोष्टी आहेत, पण आपलं मला समाधान वाटतं ना. मी नाही लावलं तर माझे मेकअप दादा असे इथे काळा तीट लावतात. सो आपल्याला एक दृष्ट लागू नये म्हणून. क्रिस्टल्स बिलीव्ह आहे? क्रिस्टल्सवर वापरतेस? मी आता परत एकदा ती प्राची पिसाट म्हणून एक मुलगी आहे मैत्रीण, ती पण ह्याच्यामध्ये खूप आहे. तर ती असंच घरी आली होती, तर तिने मला एक गिफ्ट दिलं, एक क्रिस्टल त्या हातात ब्रेसलेट दिलं होतं, ते आहे. एक माझ्या फॅन आहेत, त्यांनी मला ना तेव्हा दाताचा काहीतरी प्रॉब्लेम सुरू होता, त्यांनी मला एक निळी माळ पाठवली होती. आता त्या कुठल्या लॅपिस लाजुली, डार्क ब्लू आहे, डार्क लॅपिस लाजुली, मला नाही माहिती. तर ती माळ पाठवली होती, तर ते म्हणाले त्या घाला मग तुम्हाला बरं वाटेल. आणि खरंच ते घातलं काही दिवस असं, आणि तो दाताचा प्रश्न सगळा मोडीत निघाला. सो मी क्रिस्टल्समध्ये अजून तेवढं गेलेलं नाही आहे किंवा मी त्याच्यामध्ये, मला तेवढं अट्रॅक्शन नाही वाटत अजून त्यांचं, किंवा मला त्यातलं काही येत नाही, त्यामुळे मला त्यातलं काही माहिती नाही, त्यामुळे मला त्यातलं काही असं कॉलिंग नाही वाटत. पण येस, असू शकते त्यांच्यामध्ये ती एनर्जी असू शकते किंवा तुम्हाला हील करायची ताकद असू शकते. आदिती, हीलिंग म्हणजे तुझ्यासाठी काय आहे?
भूतकाळ विसरणं की त्यातनं काही नवीन शिकणं? विसरण्यासाठी नाही आहे ना, मग त्याला तो काळच बाद झाला असता ना. मला तो काळ अस्तित्वात आहे, कारण आपण भूतकाळात पण रमतो ना. तर त्या काळाला बरोबर घेऊन त्यातल्या चांगल्या गोष्टी, त्यातनं शिकण्यासारखं काय आहे ते घेऊन आपण पुढे जाणं म्हणजे भविष्यकाळ. आणि वर्तमान काळात त्याचा तुम्ही कसा वापर करून घेताय आणि पुढे जाताय, हा वर्तमान काळ. ओके, सेल्फ टॉक असतं तुझं तुझ्याबरोबर? माहिती आहे हे गरजेचं आहे खरं तर, आरशात बघून करणं. किंवा आता आम्ही रेकीच्या काही वर्कशॉप्सना जातो ना, तेव्हा मिररिंग करतो, स्वतःशी बोलतो. खूप गोष्टी क्लिअर होतात गं. तुम्ही हळूहळू स्वतःला आहे तसं मान्य करायला शिकता. आणि खूप साऱ्या इमोशन्स तुमच्यामधनं वाहून जातात. बरेच दिवसात तुम्ही स्वतःकडे पाहिलंच नसतं. तर ते मिरर एक्सरसाइज करतेस तू डेली? ह्याच्या पुढे करायचं आहे. आपल्याला कोणतरी इंजेक्शन देणारं पाहिजे असतं ना सतत. येस, कारण सेल्फ टॉक खूप इम्पॉर्टंट असतं. कारण आपले प्लस मायनस, नाही तर आपण हवेतच उडतो ना, कारण आपल्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. तर सेल्फ टॉक खूप महत्त्वाचं आहे. अदिती, मला तुला विचारायचं आहे की कुठल्या गोष्टींमधनं तुला सगळ्यात जास्त ताकद मिळते, किंवा कुठल्या गोष्टी केल्याने तुला वाटतं की येस मी हे करू शकते? तुझं एनर्जी बूस्टर काय आहे? मला असं वाटतं काही वर्षापूर्वी नृत्य होतं, पण आई गेल्यानंतरनं मला डान्सच करावासा नाही वाटत. मला असं वाटतं काही वर्षापूर्वी नृत्य होतं, पण आई गेल्यानंतरनं मला डान्सच करावासा नाही वाटत. मला काहीतरी चांगला सक्सेस मिळायचा तेव्हा नाचायचे, काही फेल्युअर आलं तर नाचायचे, किंवा काहीच घडत नाही म्हटल्यावर पण मी म्युझिक लावायचे आणि मी नाचायचे. पण आता ना ते येतं नाही आहे माझ्यामध्ये, आणि आय डोंट नो. आणि मला असं वाटतं की माझी ती एनर्जी, खूप मोठी एनर्जी मिसिंग आहे, आणि मला तिथे जायचं आहे मनापासून, पण मला जाता येत नाही. सो मला तूच सांग काय करायला पाहिजे. मी शपथ सांगते की मला त्रास होतो त्या गोष्टीचा. कारण तुझं ऑथेंटिक सेल्फ जे आहे, ज्यातनं आनंद मिळतो, त्याच्याशीच तू कट झाली आहेस. सो तुलाच पाऊल पुढे टाकायचं त्याच्यासाठी. माहिती नाही काय करायचं. सो मिरर एक्सरसाइज करायला सुरू कर. आणि ती अदिती जी छोट्या छोट्या गोष्टींमधनं डान्स करायची, एक्सप्रेस करायची, सुरू कर. माहिती नाही मला 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 करायचं आहे. आय वॉन्ट टू डू इट. व्हॉट इज स्टॉपिंग यू? माहिती नाही मला. म्हणजे नथिंग इज स्टॉपिंग मी, पण नथिंग इज पुलिंग मी ऑल्सो. कारण आईला आनंद व्हायचा, बरोबर? तू नाच. मला माहिती नाही मनश्री, मला जेन्युअनली असं वाटतं की मला नाचायचं आहे, मला मज्जा येणार आहे नाचल्यानंतर, पण मला जाताच नाही येते तिथपर्यंत. कधी विचारलं स्वतःला का होतंय, किंवा व्हॉट इज स्टॉपिंग यू? काय थांबवतंय तुला? मला हे जमणार नाही हा थॉट, का आजूबाजूचे काय म्हणतील हा थॉट? मॅरेथॉन करतेस तू, धावतेस पण नाचत नाहीयेस. सो आय थिंक आपल्या या पॉडकास्ट नंतर मला डान्सिंग व्हिडिओज पण दिसणार आहेत. व्हिडिओज गाडीत मेकअप करतेस, हा मॅरेथॉन करतेस, आकाशिक शिकायचंय, मग डान्स का नाही? नाही माहिती वनश, मला माहिती नाही आहे, आणि मला तिथे कसं जाऊ हे पण माहिती नाही. सांगते मी तुला. आज मेडिटेशनमध्ये तेच करू, तिथून सुरुवात करू आपण. तुझ्यातली ही हळवी साईड बघून माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. बिकॉज प्रेक्षकांसाठी अदिती म्हणजे एकदम कणखर भूमिका निभावणारी एक सॉलिड मॅग्नेटिक पर्सनॅलिटी. पण कसं असतं ना फ्रेंड्स, की ॲक्टर जरी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो ना, तो मनाने हळवा असतो. आणि अदिती त्यातलं एक उत्तम उदाहरण आहे. आणि बुद्धिमत्ता, सौंदर्य आणि एक ॲक्टर तेव्हाच चांगलं कॅरेक्टर करू शकतो जेव्हा तो इमोशनल असतो. कारण प्रत्येक कॅरेक्टरच्या स्किनमध्ये जावं लागतं आपल्याला. आणि मला असं अजूनही वाटतं की मी परत नाचायला लागले ना, मी अजून बेटर एक्सप्रेस करू शकेन ॲज अन ॲक्टर. पण मला खरंच करायचं आहे. मला आय वॉन्ट टू डू इट, बट आय डोंट नो हाऊ टू डू इट. विल डू इट. तू एक आई आहेस, उत्तम आई आहेस. झोरो बघितलाय मी,
डॉगू तुझा, उत्तम बायको आहेस, उत्तम मुलगी आहेस, उत्तम बहीण आहेस. तर ह्या सगळ्या भूमिका करताना एक कॉमन फॅक्टर काय आहे अदितीमध्ये, जी या सगळ्या भूमिका करत असताना त्याचं भान ती कायम ठेवून वागते? मला असं वाटतं सिक्युरिटी आणि इनसिक्युरिटी. सिक्युरिटी टू हॅव माय पीपल अराउंड, माझी माणसं जवळ असणं, आणि इनसिक्युरिटी आहे नॉट टू लूज देम, म्हणजे त्यांना काय म्हणतात, त्यांना दूर नाही पाठवायचं. तर ह्या एका थिन लाईनवरती मी जगते असं मला वाटतं. सो आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जाऊया. येस. मेडिटेशन. ओके, लाईफ मेडिटेशन करतो आपण. ह्याच्यामध्ये एक रिलॅक्स पण होतो आणि एक स्वतःशी असलेलं नातं जे आहे ते आपण अजून छान घट्ट करतो. सो छान. आपल्याबरोबर आपल्या सगळ्या बघणाऱ्या मैत्रिणी पण येस, करतात. आणि आपले प्रेक्षक करतात आपल्याबरोबर, कमेंटमध्ये येतात, दे Nice. एन्जॉय मेडिटेशन. येस. सो हात असे ओपन ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला एनर्जी आहे ती रिसीव्ह करता Yes. येईल. क्लोज युअर आईज, डोळे बंद करायचे आहेत आणि रिलॅक्स शांत बसायचं आहे. टेकून बसायचं आहे तरी चालेल, नाही तर स्पाईन स्ट्रेट ठेव. आणि आता डोक्यात कसलेही विचार आणायचे नाही आहेत. 3दा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. नाकाने ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. रिलॅक्स. ब्रीद आउट करत असताना सगळी नेगेटिव्हिटी बाहेर येते. ब्रीद इन ऑल लव अँड कंपॅशन. होल्ड, ते फील करायचं आहे. ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. व्हेरी गुड. अजून एकदा ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड रिलॅक्स. आता सगळं लक्ष जे आहे ते नाकपुड्यांकडे, म्हणजे जिथून आपण श्वास घेतोय तिथे आणायचं आहे. आणि 3दा नॉर्मल डीप ब्रीदिंग करायचं आहे. डोक्यात कसलेही विचार आणायचे नाही आहेत. आणि खूप सुंदर व्हाईट लाईट तुझ्या क्राऊन चक्रामधनं, म्हणजे डोक्यावरनं तुझ्या बॉडीमध्ये शिरतोय असं इमॅजिन करायचं आहे. आणि तो व्हाईट लाईट पूर्ण चेहऱ्यामध्ये पसरून सगळे मसल्स आणि स्नायू रिलॅक्स करत, डोळे, नाक, ओठ, कान रिलॅक्स करत तो व्हाईट लाईट तुझ्या थ्रोटमधनं, म्हणजे थ्रोट चक्रा तिथून खांद्यांमध्ये आणि खांद्यांमधून दोन्ही हातांमध्ये गेलेला आहे. हा व्हाईट लाईट तुझ्या बॉडीमधनं जात असताना प्रत्येक मसल्स आणि बोन्स हील करत करत तुझ्या तळ हातापर्यंत पोहोचलेला आहे. त्याचबरोबर तो व्हाईट लाईट तुझ्या हार्टमध्ये, हृदयात, लंग्समध्ये, पोटात, पाठीमध्ये, पाठीच्या कण्यात हील करत करत दोन्ही थाईजमध्ये, म्हणजे मांड्यांमध्ये येऊन गुडघ्यांमध्ये आलेला आहे. आणि हा व्हाईट लाईट तुझ्या काफ्समधनं तळव्यापर्यंत आलेला आहे, पोटऱ्यांमधनं तळव्यापर्यंत आलेला आहे. अशा रीतीने तुझी पूर्ण बॉडी हील झालेली आहे आणि रिलॅक्स झालेली आहे. आणि समोर एक आरसा इमॅजिन करायचा आहे. आणि हा व्हाईट लाईट तळपायामध्ये गेल्यावरती, जसा पूर्वी तू ठेका धरायचीस किंवा डान्स करत असताना जे पायातनं मुवमेंट्स व्हायचे, त्या मुवमेंट्स हळूहळू फील करायच्यात. आरशासमोर ती अदिती दिसतेय, जी तिचा आनंद, तिचा राग, तिच्या सगळ्या भावना ती नृत्यातनं एक्सप्रेस करायची. आता सेम अदिती त्या आरशासमोर बघून 1 2 3 4 छान डान्सच्या स्टेप्स करतेय. हातांच्या मुद्रा आहेत, डोळ्यांमध्ये भावना आहेत, भाव आहेत. आणि हे करत असताना दूर बघायचंय, तिथून आई तुला डान्स करताना बघतीये आणि तिच्या चेहऱ्यावर एक खूप छान स्माईल आहे, कारण हाच तुझा खरा आनंद आहे. अतिशय सुंदर असा तुझा डान्स सुरू आहे. आईच्या डोळ्यात कौतुक आहे आणि आरशामध्ये तू स्वतःला बघताना, नाचताना पुन्हा खूप आनंद होतोय. आणि हे चित्र डोक्यामध्ये स्थिर करायचं आहे, म्हणजे पुन्हा नव्याने एक पाऊल पुढे टाकून तुझ्या नृत्याला तू पुन्हा सुरुवात करशील. आणि हे नृत्य करत असताना तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणायची आहे, कारण आई हे बघत असताना खूप आनंदी होते. कुठेतरी आईचं असं म्हणणं आहे या मेडिटेशनच्या थ्रू किंवा या सेशनच्या थ्रू की पुन्हा अदिती डान्सला सुरुवात कर. आणि आईला एक मिठी मारायची आहे अँड कम बॅक
इन युअर सेन्सेस, इन दिस रूम. पायामध्ये, हातामध्ये, बॉडीमध्ये सेन्सेशन्स फील करायचे आहेत. 5 4 3 2 1. दोन्ही हात एकत्र घेऊन घासायचे आहेत. डोळ्यांवर ठेवायचे आहेत, कानावर ठेवायचे आहेत, हार्टवर ठेवायचं आहे आणि म्हणायचं आहे आय एम सॉरी. जोरात म्हणायचं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, सॉरी प्लीज थँक यू अँड आय लव्ह यू. आणि स्वतःला घट्ट मिठी मारायची आहे आणि स्वतःच्या हाताला किस करायचं आहे. डोळे उघडायचे आहेत आणि स्वतःला गाल ओढायचे आहेत. म्हणायचं कुची कुची कू, आय लव्ह यू. You're okay? थँक्यू. तुझ्यासाठी काय मेडिटेशन करायचं हे डोक्यात नव्हतं, पण आत्ता बोलण्याच्या ओघात जेव्हा डान्सबद्दल तू बोललीस तेव्हा म्हटलं की हे परफेक्ट आहे. इथून सुरुवात होईल आणि मला तुझे पुढचे सगळे व्हिडिओज डान्स करताना दिसतील. फिलिंग बेटर? येस, आय एम फीलिंग बेटर. आय एम फीलिंग लाईट. मला लाईट वाटत आहे. कुची कुची कू, आय लव्ह यू. आय लव्ह माय सेल्फ. येस, स्वतःलाच म्हणायचं आणि हे रोज सकाळी करायचं आहे. म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा सांगेन की प्लीज स्वतःवर प्रेम करा. सेल्फ लव्ह किती महत्त्वाचं आहे. खूप. हे बघ, हे मला सांगायला लागत नाही. ते मी आरशात बघत असताना असतं ही काय क्यूट दिसते ग, काय क्यूट, हे सतत माझं चालू असतं. कारण हे बघ, आपण स्वतःवर प्रेम केलं तर लोक आपल्यावर प्रेम करतातच, पण त्यासाठी आपण स्वतःवर प्रेम केलेलं दिसलं पाहिजे ना. सो हे चालू असतं. पण हा ब्लॉक काही हलका झाला. व्हेरी गुड, आय एम सो ग्लॅड. मी तुला पाठवेन मेडिटेशन, हे करत जा रोज. हो. अजून छान पद्धतीने. आता आपण अगदीच 2-3 मिनिटाचं केलं, पण छान मी ते व्हिज्युअलाइज करून तुला व्हॉइस नोट पाठवते. प्लीज पाठव. रोज कर. 21 दिवसांत आय वॉन्ट टू सी यू डान्स. येस, माझा पहिला व्हिडिओ तुला पाठवते. नक्की. सो अदिती, आपला नेक्स्ट सेगमेंट आहे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. 20-25 वर्षापूर्वीची अदिती आठवते? बघ, खूप सुंदर दिसते. पण त्या अदितीला ही अदिती काय सांगेल? काही जज करायची भीती नव्हती ना तेव्हा. मग जजमेंटल असणं म्हणजे काय असतं, किंवा आपण जजमेंटल होणं म्हणजे काय असतं, किंवा समोरच्याने आपल्याला जज, त्यामुळे ती भीती नसल्याने ना तर एक इनसन्स दिसतोय बघ चेहऱ्यावर. तिच्याशी बोलायचंय, तिला मेसेज द्यायचा. ओ तेरी. काय देऊ मेसेज? फार छान होती, थोडीशी उथळ होतीस पण छान होतीस आणि श्रीमंत होतीस, कारण तुझ्याकडे तेव्हा आई बाबा सगळेजण होते, आजी आजोबा. आता नाही आहेत माझ्याकडे. ठीक आहे, आपल्याकडे आरीन आहे, सुहास आहे. आणि येस, पुन्हा मी तेच सांगेन की एकतर ती नाचायची ना, त्यामुळे तिची एनर्जी अशी व्हायब्रंट होती. तर ती एनर्जी हवी आहे मला तुझ्याकडची. म्हणजे मी तुझ्याशी तुलना नाही करत आहे, पण येस आय नो, डोळे बघ तिचे किती शार्प आहेत, बघतायत माझ्याकडे असं ॲज इफ दे आर लुकिंग ॲट मी. बट आय लव्ड हर. आणि फक्त तुझा इनोसन्स किंवा तुझी जिद्द घेते मी, कारण माझ्यातली जिद्द थोडी कमी झाली असं वाटतं. तर तिच्याकडची जिद्द घेते आता. ती दिसते पण धुसर, कारण 40शी लागल्यामुळे मला थोडीशी चष्मा न लावता तू स्पष्ट दिसशील असे प्रयत्न करते. आणि अजून एक फ्युचर अदिती, 40, 21, 30 वर्षांची अदिती, काय इमॅजिन करतेस? आणि त्या अदितीला तुला काय सल्ले द्यायचे अनुभवांवरनं तुझ्या?
मी तुला सांगू, मी ऑलवेज स्वतःला साठीत असताना ना, त्या युरोपियन बायका असतात ना, ज्या अशा मोत्याचे दागिने घालून अशा हॉयटी-टॉयटी बनून आयुष्य एन्जॉय करणाऱ्या आजी असतात ना, Yes. ज्या आपल्याला अनेक रील्समधून दिसतात. मी स्वतःला फक्त तसंच इमॅजिन केलं. स्वतः हे सेगमेंट खूप स्पेशल आहे ओके. आणि तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. ओके. सो मनात एक प्रश्न तुला व्हिज्युअलाइज करायचा आहे आणि मग डाव्या हाताने इथे कार्ड्स ठेवलेले आहेत. अच्छा. त्याच्यापैकी कार्ड पिक करायचं आहे आणि मला द्यायचं आहे. तर सो रिलॅक्स आणि एक प्रश्न डोक्यामध्ये मांडणी कर त्या प्रश्नाची. डन. तर डाव्या हाताने एक कार्ड पुल कर. वाव, द लवर्स. काय प्रश्न होता? इफ यू आर ओके. आत्ता एका प्रोजेक्टविषयी बोलणं चालू होतं. तर मला असं वाटलं की ते काय होईल नाही होईल विचारावं असं वाटलं. होणार. अच्छा. आणि टू बी व्हेरी स्पेसिफिक 6 महिन्याच्या आत होईल. आणि छान आहे कारण की एंजल ब्लेसिंग आहेत. लवर कार्ड जे असतं एंजलचे ब्लेसिंग्ज आहेत. तो आता तू जे काही मनातनं विश करणार आहेस, मागणार आहेस, ते सगळं मिळणार आहे. डिवाईन ब्लेसिंग्ज आहेत. सो मला कळव 6 महिन्याच्या आत मिळणार आहे हे Yes. काम तुला. येस. आणि अट्रॅक्शन आहे, लव्ह पण आहे, प्रेम पण खूप मिळणार आहे भरभरून. सुंदर तू दिसतेस. अजून तुझ्या त्या सॉल्ट अँड पेपर लुकमध्ये तू अजून सुंदर दिसणार आहे. सो एंजलच्या ब्लेसिंग्ज आहेत. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. कसं वाटलं तुला इथे येऊन? मला खूप बरं वाटलं. मला खूप समाधान वाटलं. आय थिंक काही ब्लॉकेजेस असतात ना, आर्टरीमध्ये पण ब्लॉकेजेस असतात. त्याच्यासाठी तुम्हाला हार्ट सर्जनकडे जाऊन कधी ओपन हार्ट करायला लागते, कधी काय करायला लागतं. तर मला असं वाटतं की इथे येऊन ती एक बारीक सर्जरी केल्याचा फील आहे मला. आणि ते ब्लॉकेजेस ओपन झाल्याचा फील आहे. सो आय एम फीलिंग नाईस. सो एक जाता जाता लास्ट आपल्या फ्रेंड्ससाठी काय सल्ला आहे, ज्या बायका आपले शोज पॉडकास्ट बघतात, की पर्सनल प्रोफेशनल लाईफ कसं बॅलन्स करायला हवं आणि काय टिप्स? नेहमीच मी सांगते की स्त्री जशी उत्तरार्धाकडे झुकायला लागते तसं तिने स्वतःसाठी जास्त वेळ काढणं खूप आवश्यक असतं. म्हणजे आपण आत्ता मिरर एक्सरसाइज करतो. आपण आत्ता फोटोशी बोललो, पण मला असं वाटतं तो एक्सरसाइज स्वतःबरोबर करत राहणं खूप आवश्यक असतं. आपण मुलाला काय हवं, नवऱ्याला काय हवं, सासूबाईंना काय हवं, सासऱ्यांना काय हवं, जगाला काय हवं, ह्याच्या पलीकडे स्वतःला काय हवं ह्याचा विचार प्रायमरीली, म्हणजे तो पूर्वी ठीक आहे आपण धावपळीत असतो, पण एका प्रवासानंतर थांबून स्वतःला काय हवं हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप आवश्यक असतं आणि त्याचं उत्तर प्रायमरीली शोधणं खूप आवश्यक असतं. तर बसणाऱ्या सगळ्या स्त्रियांना माझी अशी विनंती आहे की हा प्रश्न विचारा आणि स्वतःसाठी वेळ द्या. आणि नुसत्या स्त्रियाच नाही तर मला असं वाटतं पुरुषांनाही. कारण स्त्री जशी घर सांभाळण्यात किंवा काम करण्यामध्ये किंवा स्वतःला प्रूव्ह करण्यामध्ये बिझी असते, तेवढाच पुरुषही स्वतःला प्रूव्ह करण्यामध्ये, घर चालवण्यासाठी किंवा अपेक्षांचं ओझं त्याच्यावरती जे काही असतं ते वाहण्यासाठी बांधील असतो. आणि अशा वेळेत आपल्या अपेक्षा पूर्ण करत असताना स्वतःला स्वतःकडून काय अपेक्षा आहे हा प्रश्न विचारणं राहून जातं. तर तो प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा. दिवसातली ती 5 मिनटं स्वतःचा स्वतःबरोबर प्यायलेला चहा खूप महत्त्वाचा आहे. चाय पे चर्चा. चाय पे चर्चा. सो थँक्यू सो मच अदिती. वेळात वेळ काढून तू इथे आलीस आणि तुझी आज प्रेक्षकांना एक वेगळीच बाजू, नवी बाजू किंवा ऑथेंटिक बाजू आपण म्हणू, जी खरी अदिती आहे ती प्रेक्षकांसमोर तू मांडलीस. त्यामुळे पडद्याआड. येस. कारण मला असं वाटतं प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. एक आपण जी जगाला दाखवतो आणि एक जी असते ती खरी असते. ती खरी बाजू आज तू इथे मांडलीस. त्यामुळे खूप थँक्यू. थँक्यू. आणि एक छोटंसं गिफ्ट आहे हील युअर सोलतर्फे. बाथ सॉल्ट वगैरे करतेस सो एक छोटंसं गिफ्ट हील युअर सोलतर्फे मी आणलेलं आहे तुझ्यासाठी. तू यू बिलीव्ह इन बाथ सॉल्ट्स. सो तू बघू शकते बाथ सॉल्ट आहे आणि रोज क्वार्ट्ज 7 चक्रा ब्रेसलेट वाव. आणि लटकन आहे ज्याने निगेटिव्हिटी घरात
येणार नाही आणि पॉझिटिव्हिटी सेलेनाईट आणि लावा स्टोनचं कॉम्बिनेशनचं लटकन आहे, ज्यांनी घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहील, वाव निगेटिव्हिटी राहणार नाही. वाव. बाथ सॉल्ट आहे, आय थिंक मनी आणि लकचं आहे. वाव आणि रोज क्वार्टचं ब्रेसलेट आहे, ते तुला लेफ्ट हातामध्ये घालायचं आहे. गायला. सेल्फ लव्ह पण होईल आणि लोक सुद्धा भरभरून प्रेम करतील. सो स्वीट. थँक्यू सो मच. तुझ्या पॉडकास्टचे आणि इट्स मज्जाचे मनापासून आभार, कारण हा अशा पद्धतीचा मराठीतला पहिलाच शो आहे आणि लोकांना या माध्यमातून वेगवेगळ्या मॉडॅलिटीजबद्दल माहिती मिळते आणि आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं कुठल्या माध्यमातून आपण शोधायला हवीत हाही मार्ग मिळतो आहे त्यांना. सो खूप मजा आली मला या शोचा भाग होऊन. थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्सद्वारे आम्हाला लिहून कळवा. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. अदिती जी तुम्हाला एक कणखर व्यक्तिमत्व किंवा मॅग्नेटिक पर्सनॅलिटी किंवा एक हरहुन्नरी नटी, पण तिची ही जी हळवी साईड आहे, हळवी बाजू आहे, तिने आज अगदी काहीही पडदा न ठेवता सगळ्या आपल्याशी शेअर केलेल्या आहेत तिच्या भावना. सो हा नक्की एपिसोड सगळ्यांपर्यंत तुम्ही पोचवा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की लिहून कळवा हा एपिसोड कसा वाटला. आणि पुढचे एपिसोड बघायचे असतील तर वाट बघत राहा मज्जा पिंक यूट्यूबवर. थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल.